नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95/2026 पेन्शन नियम बदलले. कोणाला 7,500 मिळणार आणि वेतन मर्यादेच्या लाखो लोकांवर कसा परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या EPFO पेन्शन अपडेट 2026 या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करा विसरू नका. तर मित्रांनो, भारतातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही सेवानिवृत्तीच्या काळात दीर्घकाळापासून आर्थिक आधारस्तंभ राहिली आहे. अनेक दशकांच्या सेवेनंतर असंख्य कर्मचारी सक्रिय कामातून निवृत्त झाल्यावर आपले जीवनमान टिकवण्यासाठी EPFO संबंधित बचतीवर आणि मासिक पेन्शनवर अवलंबून असतात. 2026 हे वर्ष सुरू होत असताना 1995च्या कर्मचारी पेन्शन योजनेसंदर्भात, जी सामान्यतः EPS 95 म्हणून ओळखली जाते, सुरू झालेल्या सुधारणांच्या चर्चेच्या लाटेने देशभरातील सेवानिवृत्तांमध्ये नवी आशा निर्माण केली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी एक महत्वाचा प्रश्न आहे: किमान मासिक पेन्शन अखेरीस 1000 वरून 7,500 पर्यंत वाढवली जाईल का? महिन्याला 1000 ची समस्या. मित्रांनो, EPS 95च्या सध्याच्या चौकटीनुसार पात्र निवृत्ती वेतनधारकांना दरमहा किमान 1000 मिळतात. किराणा, औषधे, युटिलिटी बिले आणि घर खर्च यासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असतानाही ही रक्कम अनेक वर्षापासून स्थिर राहिलेली आहे. बहुतांश सेवानिवृत्त कामगारांसाठी ही रक्कम त्यांच्या मासिक गरजांची जेमतेम पूर्तता करते. अनेक ज्येष्ठ निवृत्ती वेतनधारक केवळ त्यांच्या निवृत्ती वेतनातून मूलभूत गरजा भागवत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहतात. ही मोठी तफावत लक्षात घेऊन देशभरातील अनेक निवृत्ती वेतनधारक संघटना आणि कर्मचारी संघटना या रकमेचा फेरविचार करण्यासाठी सरकारवर सातत्याने दबाव आणत आहेत. त्यांची सामूहिक मागणी स्पष्ट आहे: किमान निवृत्ती वेतन दरमहा 7,500 पर्यंत वाढवावे आणि त्यात महागाई भत्त्याचा म्हणजे DAचा समावेश करावा, जेणेकरून भविष्यातील महागाईमुळे सेवानिवृत्तांची क्रयशक्ती कमी होणार नाही. निवृत्ती वेतनधारकांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी यांच्यातील औपचारिक चर्चेसह अनेक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरून निवृत्ती वेतन सुधारणा धोरणात्मक अजेंड्यावर अजूनही जिवंत असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रस्तावित 7,500 पेन्शनचा लाभ कोणाला होऊ शकतो? मित्रांनो, प्रस्तावित सुधारणा सर्व EPFO सदस्यांना सार्वत्रिकरित्या लागू होणार नाही. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार ज्या कामगारांनी आवश्यक वर्षामध्ये संपूर्ण योगदानाची नोंद ठेवली आहे आणि ज्यांच्या नोकरीत मोठा खंड पडलेला नाही, ते याचे प्रमुख लाभार्थी असतील. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, पात्रता ठरवताना 2 घटक सर्वात महत्वाचे ठरतात: अखंड सेवा आणि संपूर्ण कारकिर्दीतील नियमित EPF योगदान. ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन निवृत्ती वेतन पात्र वेतन मर्यादित येते, त्यांना या बदलाचा सर्वाधिक फायदा होईल. जर हा प्रस्ताव चर्चेतून अंमलबजावणीत केला तर सध्या अपुऱ्या मासिक वेतनावर गुजारा करणाऱ्या सेवानिवृत्त कामगारांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा घडून येऊ शकते. वेतन मर्यादा तुमच्या निवृत्ती वेतनावर कसा परिणाम करते? EPFOच्या निवृत्ती वेतन गणनेचा एक पैलू जो अनेक गैरसमजाचा विषय ठरतो तो म्हणजे वेतन मर्यादा. म्हणजेच निवृत्ती वेतन लाभांची गणना करताना EPFO विचारात घेणारी कमाल पगाराची रक्कम कर्मचाऱ्याने आपल्या सेवेदरम्यान प्रत्यक्षात किती कमाई केली आहे याची पर्वा न करता निवृत्ती वेतनाची गणना केवळ या मर्यादित रकमेपर्यंतच केली जाते. याचा अर्थ असा की ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जास्त पगार घेतला आहे त्यांनाही तुलनेने कमी पेन्शन मिळू शकते, कारण त्यांचे प्रत्यक्ष वेतन सूत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनुदेय मर्यादेपेक्षा जास्त होते. ही कमाल मर्यादा समजून घेणे प्रत्येक कार्यरत व्यावसायिकांसाठी अत्यावश्यक आहे, कारण निवृत्तीनंतर त्यांना प्रत्यक्षात किती पेन्शन मिळू शकते हे त्यावरच अवलंबून असते. याची लवकर जाणीव झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना अपेक्षित तूट भरून काढण्यासाठी अधिक हुशारीने पूरक गुंतवणुकीचे निर्णय घेता येतात. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.